हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता अपेक्षा शाळेत गेलेली आहे आणि सक्षमही ट्युशनला गेलेला आहे आणि हे देखील मॉर्निंग वॉकला गेले. त्यानंतर माझी जी काही सगळी कामं आहेत तर त्यालाच आता सुरुवात झालेली आहे. आणि कामाची सुरुवात म्हटलं तर अपेक्षा शाळेत गेल्यानंतर हे आधी सगळं पोर्च वगैरे झाडून घ्यायचा असतो. तर सगळा पोर्च वगैरे झाडून घेतला आणि वरच्या पायऱ्याही आज मला झाडून घ्यायच्या होत्या, तर त्या सगळ्या झाडून घेतल्या. कारण खालच्या पायऱ्या या मी रोजच झाडझूड करताना झाडून घेत असते आणि ज्या वरच्या पायऱ्या आहेत तर त्या आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा मग मी झाडत असते. तर सकाळी रोज आधी सगळा पोर्च वगैरे स्वच्छ करून घेणं हेच आधीचं काम असतं. तर तेच सगळं मी करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता मी घरात आलेली होती. तर हे सगळे कपडे ना घडी करून घ्यायचे होते. कारण आता जसं की आता पावसाळा आहे त्याच्यामुळे दिवसावर कपडे काही घडी करून कपाटात जात नाही. आजचे कपडे हे दुसऱ्या दिवशी वाळतात. त्याच्यामुळे ना घरातही सगळ्या कपड्यांचा पसारा असतो. म्हणजे बाहेर दिवसभर तर बाहेर राहतात, पण वाळले नाही की रात्री मग ते फॅनमध्ये टाकावे लागतात आणि मग ते कधी वाळतात आणि कधी घडी करून ना सगळे कपाटात जातात असंच वाटत असतं. कारण घर कितीही नीट आणि स्वच्छ केलं तरी तो कपड्यांचा पसारा घरात असतो. म्हणून म्हटलं चला आता ते वाळलेलेही होते कपडे, कारण रात्रभर फॅनमध्ये असतात ते कपडे. तर मग सगळे घडी करून घेतले आणि ते कपाटात जागच्या जागी लावून घेतले. आणि कसं असतं ना, ऋतूनुसार आपली कामेही बदलत असतात. उन्हाळा असला की कूलरमध्ये पाणी टाका, झाडांना नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी द्यावं लागतं, अशी सगळी कामे असतात. तसंच आता पावसाळ्यातसुद्धा झाडांना तर पाणी द्यायचं काम नसतं आपल्याला जास्त, मात्र कपड्यांकडे जास्तच लक्ष ठेवावं लागत असतं. कारण थोडीशी ऊन निघाली की आपल्याला असं वाटतात की पटकन कपडे वाळायला हवे, म्हणून आपण ते बाहेर टाकत असतो. मात्र अचानक वातावरण चेंज झालं की ते परत कपडे घरात आणावे लागतात. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे एक काम आपल्या मागे असतेच असते. तर मी ना हे डांबराच्या गोळ्यांचं पॅकेट आणलेलं होतं. तर त्याच डांबराच्या गोळ्या मला सगळ्या आता ना कपाटामध्ये कपड्यांमध्ये टाकून घ्यायच्या होत्या. कारण जसं की आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना कपाटामध्ये कपड्यांमध्ये ना थोडा एक कुबट वास येत असतो जास्त दिवस सारखा पाऊस वगैरे राहिला की. त्याच्यामुळे तो स्मेल येऊ नये म्हणून मग त्या डांबराच्या गोळ्यानं सगळ्या कपड्यांमध्ये मी टाकून घेतल्या. आणि तसंही मला ना डांबराच्या गोळ्याचा स्मेल खूप जास्त आवडतो, छान वाटतो तो स्मेल. तर बेसिंगमध्येही मी एक डांबराची गोळी टाकलेली होती. तसंच बाथरूममध्ये देखील ना कॉर्नरला एक डांबराची गोळी मी ठेवून दिलेली होती. म्हणजे त्याचा सुगंध ना छान येत राहत असतो. आणि इकडे मशीनला लावलेले माझे कपडेही झालेले होते. कारण वातावरण जरा छान मोकळं असं होतं, म्हणून म्हटलं चला जे काही एक्स्ट्रा कपडे वगैरे होते तर ते सगळे मी लावून घेतलेले होते. तर ते सगळे मग मी वाळत घातले. आणि सकाळी सकाळी ना जरा छान असा वारा वगैरे असतो, म्हणून म्हटलं चला वाऱ्यामुळे थोडेसे कपडे जरा लवकर वाळल्यासारखे होते, म्हणून जरा लवकरच कपडे वगैरे लावून घेतलेले होते. आणि त्यानंतर आता मी हॉलमध्ये आलेली होती. तर हॉलमधलं सगळं आता आवरून घ्यायचं होतं मला. तर आधी खिडक्या वगैरे मी खोलून घेतल्या, कारण बाहेरचा प्रकाश वगैरे आतमध्ये आला की छान वाटतो. आणि सकाळी सकाळी जसं की वारा वगैरे छान सुरू राहतो, तर घरामध्येही छान वारा वगैरे येत राहतो. तर आधी सोफ्याचे कवर वगैरे काढून ना सगळा सोफा वगैरे मी झटकून घेतला आणि त्यानंतर सगळे कवर वगैरे ते व्यवस्थित लावून घेतले. कारण दिवसभर सोफ्यावर बसणं उठणं वगैरे सुरूच असतं. त्याच्यामुळे सगळा कचरा वगैरे काही ना काही धूळ असतेच त्याच्यावर. त्यामुळे झाडझुडीच्या आधी सगळं झटकून घेतलं की सगळा कचराही निघून जातो. आणि जोपर्यंत सगळं घर आवरून होत नाही तोपर्यंत झाडझूड देखील करायची इच्छा होत नाही. कारण सगळं नीटनेटकं जागच्या जागी व्यवस्थित लागलं की मग झाडझूड करायलाही बरं पडतं. आणि आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, नीटनेटकं ठेवतो. कारण आपल्यालाही आपली मुलं आपल्या घरातली सगळी माणसं छान स्वच्छतेत नीटनेटके पणामध्ये राहायला हवी असाच आपला सगळा कल असतो. आणि हळूहळू या सगळ्या गोष्टी मुलांच्याही अंगवळणी आपोआप पडत असतात, जशी जशी त्यांना समज येत जाते. कारण आपणही त्यांच्या वयाचे असताना आपल्यालाही तेवढी समज नसते आणि आपलेही अगदी कामं त्यांच्यासारखेच असतात, सगळं इकडे तिकडे टाकणं वगैरे. मात्र जसजशी त्यांना समज येते तर आपोआपच ते सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवायला लागतात, नीटनेटक्या ठेवायला लागतात. कारण त्यांना त्या सगळ्या वातावरणाची एक सवय झालेली असते. कारण आपणही तशा वातावरणात राहिलेलो असतो, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्याही अंगवळणी आलेल्या असतात आणि त्या हळूहळू पुढे चालून आपल्या मुलांच्याही अंगवळणी आपोआप येत असतात.
तर चला आता झाडझूड वगैरे माझी सगळी झालेली होती. त्यानंतर आता सगळा पोछा मारून घ्यायचा होता. तर आता जसं की पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ना मी आधी पाण्यामध्ये फिनाईल टाकूनच सगळा पोछा घरामध्ये मारत असते. कारण या दिवसाचं घरामध्ये ना थोडंसं माशा वगैरे होण्याचं प्रमाण जरा जास्त होऊन जात असतं. त्यामुळे मग पाण्यामध्ये फिनाईल वगैरे टाकून सगळा पोछा वगैरे लावून घेतला की माशा वगैरे होत नाही. त्याचप्रमाणे गॅस ओटा सिंक वगैरे वेळच्या वेळीच पुसून ठेवलं की तेवढंच ते छान स्वच्छ राहतं. आणि कसं स्वयंपाक वगैरे करताना काही ना काही अन्नाचे कण वगैरे सांडतच असतात. मात्र कामं झाले की लगेच तो ओटा नीट स्वच्छ वगैरे करून ठेवला की माशा वगैरे होण्याचं प्रमाण कमी असतं. आणि त्याचबरोबर सिंक देखील ना स्वच्छ ठेवणं तितकंच जास्त गरजेचं असतं. कारण माशा कुठूनही उडून येत असतात आणि मग त्या अन्नपदार्थावर वगैरे बसण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतोवर ना मी गॅस ओटा म्हणजे काम वगैरे झालं की लगेच पुसून घेत असते. कारण सकाळी अपेक्षाचा टिफिन वगैरे झाला की मग त्यानंतर ना ओटा पुसून घेते. कारण नंतरचा जो काही सगळा स्वयंपाक आहे, नाश्ता आहे, तो घरातील सगळे क्लिनिंग वगैरे झाल्यानंतरच होत असतो. म्हणून मग तोपर्यंत ओटा तसाच राहील म्हणून मग सगळ्यांना पुसून घेत असते मी आधी. तर आता ना घरात सगळे जे बॉटलमधले लावलेले मनी प्लांट होते ना, तर त्या सगळ्या बॉटलमधलं मला पाणी चेंज करून घ्यायचं होतं. कारण जसं की मी म्हटलं की ऋतूनुसार आपली कामे बदलत असतात. तर तसंच आता या दिवसाचं असं असतं की जास्त पाणी कुठल्याही गोष्टीमध्ये साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे बॉटलमधलं पाणी वरच्यावर थोडंसं चेंज करणं खूप जास्त आवश्यक असतं. कारण उन्हाळ्यामध्ये असं राहतं की ते पाणी आपोआप सुकल्यासारखं होत असतं आणि कुठल्याही प्रकारचे जंतू वगैरे होण्याचे असे काही चान्सेस नसतात. कारण वातावरणामध्ये सगळं उष्णता असते. मात्र आता या दिवसाचं वातावरणामध्ये सगळी आर्द्रता असते. त्याच्यामुळे पटकन अशा साठलेल्या पाण्यामध्ये वगैरे अळ्या होतात किंवा मग जास्त दिवसाचं पाणी साठवून राहिलं की मग मच्छर वगैरे होण्याची भीती थोडी जास्त असते. त्यामुळे वरच्यावर पाणी बदलणं खूप जास्त आवश्यक असतं या दिवसाचं. आणि त्याचप्रमाणे थोडं या बॉटलमध्ये ना ज्या पाण्याच्या चिला वगैरे पकडलेल्या होत्या ना, त्याच काढण्यासाठी मी मग ना एका सळाकीला कापड बांधलेला आहे. तर त्याच्यामुळे व्यवस्थित त्या चिला मला साफ करता येतात. कारण काडीला वगैरे बांधलं की काडी कधी-कधी ना ते फिरवता तुटून जात असते. त्यामुळे मी एक लोखंडाची ती सळाक आहे त्याला तो कापड बांधूनच ठेवलेला आहे. मला जेव्हाही त्या स्वच्छ करायच्या राहतात तर त्याने मी मग ते सगळी आतमधल्या ज्या काही पाण्यातील चिला वगैरे असतात, जो हिरवटपणा सगळा साचतो, तर तो सगळा काढून घेत असते. कारण या बॉटलचा ना तोंडाचा जो भाग आहे तर तो अगदी छोटा आहे. त्यामुळे त्यामध्ये ना ब्रश वगैरे पण जात नाही. त्यामुळे मग या पद्धतीने सगळ्या त्या बॉटल्स मी स्वच्छ करून घेत असते. तर चला आता सगळ्या बॉटलमधलं पाणी वगैरे काढून मी बदलवून घेतलं होतं. त्या बॉटलही सगळ्या क्लीन करून त्यामध्ये मनी प्लांट वगैरे टाकून जागच्या जागी सगळे लावून दिले मी. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.